नमस्कार मंडळी, परिवार चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर इथे आता आम्ही आज पिझ्झा बनवणार आहोत, चीज पिझ्झा बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे. मैदा आपण सुरुवातीला चाळून घ्यायचं आहे. तर इथे मी 600 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. इथे आम्ही पिझ्झा 5 ते 6 पिझ्झा यामध्ये बनवणार आहोत, त्याच्यामुळे आम्ही इथे जास्त मैदा यूज केलेला आहे. आता आपण यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. एक चम्मच साखर, आणि यामध्ये आम्ही इथे दही घेतलेलं आहे. बघू शकता 300 ग्रॅम इथे आम्ही दही यूज करणार आहोत. दही आपण मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सोडा घालायचा आहे. 1 चम्मच सोडा इथे आम्ही घालून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये बेकिंग पावडरही यूज करू शकता. आता आपण हे फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आता आपण सोडा यूज केला, त्याच्यामुळे कसे बबल्स आलेले आहेत ते. एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपण 1 चम्मच तेल घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला लागेल तसं आपण ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला गोळा मळते वेळेस घट्ट मळायचं नाही आहे. तर इथे आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि चांगलं मळून झाल्यानंतर आपण हे अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवणार आहोत. तर तुम्ही इथं आता बघू शकता आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. एकदम जाड मळून घ्यायचं नाही आहे, आपल्याला पातळ पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण हे अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवायचं आहे. आपण पीठ मळून भिजायला ठेवलं तोपर्यंत आपण ह्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. आता इथे आम्ही 3 प्रकारच्या शिमला मिरची घेतलेल्या आहे. रेड, येल्लो आणि हिरवी शिमला मिरची आहे. कॉर्न घेतलेले आहेत. कॉर्न थोडे बॉईल करून घेतलेले आहेत. आणि कांदा घेतलेला आहे थोडं जाडसर चिरून. तर इथं आपण भाज्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी मी आता बटर घेतले. तर ज्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत त्या आम्ही इथे बटर घातले, त्यामध्ये थोड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनटासाठी आपण ह्या फ्राय करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. तर इथे आता बघू शकता आपण अर्ध्या तासानंतर पीठ आपलं खूप छान भिजलेलं आहे. आता आपण डो बनवून घेऊया त्याचा. हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आपण ज्या तव्यामध्ये करणार आहोत त्या साईजने आपण बेस बनवून घ्यायचं आहे.
तर इथे आता आपला बेस बनून तयार झालेला आहे. आता यावरती आपण काटा चमच्याने बारीक बारीक छिद्र करून घ्यायचे, जेणेकरून बेस आपला फुगला नाही पाहिजे. तर आपण पॅनवरती सुरुवातीला बटर ग्रीस करून घेणार आहोत आणि त्यावर आपण आपला बेस घालून घ्यायचा आहे. तर इथे आपण बेस एका बाजूने थोडा परतून घेतलेला आहे आणि त्यावर आपण बटर ग्रीस करून घ्यायचं आहे. पिझ्झा सॉस. आता यावर आपण पिझ्झा सॉस स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि यावरती आपण मोझरेला चीज किसून घ्यायचं आहे. आता आपण यावरती भाज्या घालून घ्यायचे. आता आपण यावरती चिली फ्लेक्स घालून घ्यायचे. ऑरिगॅनो थोडासा घालायचा आहे आणि ब्लॅक पेपर. आणि पुन्हा आपण याच्यावरती चीज किसून घालायचे. आता आपण हे गॅसवरती ठेवणार आहोत. कडेने आपण थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. आता आपण हे स्लो गॅसवरती 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत पिझ्झा. तर अशा प्रकारे आमचा पिझ्झा बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता टॉपिंग ही खूप छान झालेली आहे आणि एकदम क्रिस्पी झालेला आहे. खालूनही चांगला भाजलेला आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.